Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. बारामती शहरातून रॅली पदयात्रा निघाली, कसं वाटलं? चांगलं वाटलं, प्रतिसाद चांगला आहे. मुलं मुली तरुण ज्येष्ठ सगळेच मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. साहेबांसाठी ताईंसाठी प्रचार सगळे करतायत, आनंद वाटला. आज प्रथमच आईच्या प्रचारासाठी रेवती सुळे या देखील शहरामध्ये ह्या इलेक्शनला आज पहिल्यांदा आहे, पण दर इलेक्शनला आम्ही फिरत असतो, त्याच्यात काही नवीन नाही. एकंदरीत आपण बघितलं की एका बाजूला आपलं संपूर्ण पवार कुटुंब, दुसऱ्या बाजूला आपले काका आहेत. कसं बघता याकडे इलेक्शन? विचार आपले वेगळे असू शकतात, पण वैयक्तिक काय असं म्हणजे असं काय भांडण वगैरे काय असं काय मला तर नाही वाटत, आणि मला नाही वाटत त्यांनाही असं वाटत, पण विचार वेगळे असू शकतात. आज रेवती सुळे आज बारामती शहरातून फिरताना दिसला. विजय सुळे कुठं आपल्या कधी दिसणार? विजय येईल आता, बहुतेक कॉलेजला असेल. जर कॉलेज तसं झालं असेल तर मग तो येईल. आता सध्या अभ्यास तो करतोय. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा आहेत. एकंदरीत बारामती सोडलं तर बाहेर कसा आपल्याला रिस्पॉन्स? सगळीकडे रिस्पॉन्स खूप चांगला आहे. सगळी लोक, काही पदाधिकारी किंवा पुढारी जरी आपल्याबरोबर नसले, सर्वसामान्य जनता ही साहेबांच्या ठामपणे पाठीशी आहे. हे सगळीकडे जिथं कुठं आम्ही फिरतोय आम्हाला हे दिसतंय. एका बाजूला हर्षवर्धन पाटील दादांचं मनोमिलन झाले, विजय शिवतारेंचं देखील मनोमिलन झाले, राहुल कुल आणि अजितदादा यांचं देखील मनोमिलन झाले. कसं म्हणजे एकंदरीत त्यांची युती झालेली आहे, एकत्र फिरताना दिसतात, एका मंचावर दिसतात, याचा फटका आपल्याला बसू शकतो. आता वेळ काळ सांगेल. 7 तारीख काही जास्त दिवस काही राहिले नाही आहेत, आपल्याला कळेल. बहुतेक 4 जूनला रिझल्ट देऊ. अखेरची सभा आपली कुठं बारामती सावताची सभा आपली होती. ही सावता सभेचं मैदान देखील अजितदादा पवार गटाने काबीज केलेले. आपली सभा कुठं होणार? बघू, आता आम्ही शोधतोय. ही परंपरा खरं तर म्हणजे बऱ्याच वर्षापासून आपण तिथं ख्रिश्चन हायस्कूलला आपण ही सभा घेत आलो. त्यावर्षी आपल्याला दुसरी जागा शोधावी लागेल. आता आम्ही बघतो. आता आपण बघितलं की अजितदादांचे एक पुतणे आमदार झाले. तर आपलं भाषण बघितल्यानंतर अजितदादा म्हणले की आमच्या नव्या त्याला देखील आता आमदारकीच्या स्वप्न पुढं लागेल. तसं काही नाही आहे, मी काही विचार पण केला नव्हता. आज दादाच इथले आमदार आहे, त्याच्यामुळं काय ते माझ्या म्हणजे मनात पण आलं नव्हतं. फक्त मी माझ्या आजोबांसाठी ताईंसाठी मी प्रचार करतोय. आपल्याला जर राजकारणामध्ये यायचे संकेत दिले तर आपण राजकारणामध्ये यायला इच्छुक आहात? बघू ना, आता तरी मी प्रचार करतोय. त्याचा मी आता विचार केला नाही आहे. खूप गंभीर गोष्ट आहे. थोडं मला सिरियसली विचार करावा लागेल, सगळ्यांची चर्चा करावी लागेल. असं सहज पण मी काही सांगू शकतो. इच्छा तरी आहे. होतं आता तो रोहित दादांनी जसा अवघड मतदारसंघ निवडला तसा आपण आता बघितले की 20-25 वर्ष होऊन गेले, तसा आपण फलटणकडचा मतदारसंघ निवडता असं राखीव आहे ना, पण ते आता ती काहीतरी राखीव निवडून जाणार आहे. आता काय होतंय पुढं काय तुम्ही बघितलं. अजून काही ग्रामपंचायत जिल्हा परिषदचे इलेक्शन अजून व्हायचे. पुढचं पुढं बघू. ठीक आहे.